आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता। मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, आलिशान कार, कोट्यावधीचे घड्याळे जप्त। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं अटक केली आहे। मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी ईडीनं मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानावर छापेमारी केली होती। या कारवाई दरम्यान बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडले होते। या प्रकरणी ईडीने बादल यांची चौकशी केली आहे। या प्रकरणानंतर ईडीने बादल यांना अटक केली आहे। यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील मोहम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरंजवाडी तालुका शिरूर येथील निवासस्थानांवर मंगळवारी ईडीनं अचानक छापे टाकले। या कारवाईत त्यांच्या घरात 50 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। याशिवाय त्यांच्याकडून 5 आलिशान कार, 1 कोटींची 4 घड्याळंही जप्त करण्यात आली आहेत। ईडीनं तब्बल 16 तास ही कारवाई केली। यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली। अखेर ईडीच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। बुधवार 21 ऑगस्ट रोजी त्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात हजर केलं जाणार आहे। शिक्रापूर येथील घरी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, 2 भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली। तर मोहम्मदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। मात्र इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती। शिवाय यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर हवेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असल्याची चर्चा सुरू होती। दरम्यान बांदल यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मंगलदास बांदल हे आतापर्यंत ईडी समोर 4 वेळा हजर झाले। त्यानंतर आता पहिल्यांदा हा छापा टाकण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी यापूर्वी बांदल यांना ईडीने वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या। चौकशीसाठी ते 4 वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजर राहिले होते। शिवाय 3 वर्षापूर्वी प्राप्तिकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता। या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या गोष्टी जप्त करण्यात आल्या। बांदल हे शिवाजीराजे भोसले सहकारी बँक फसवणूक प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर आहेत।